Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the first video lecture on unit number 4 functions. I am Miss Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte Solapur. In this video lecture we will going to see first of all introduction. So let us start with today's video lecture. Unit number 4, that is functions. What is this CO? Use function in C programs for modular programming approach. So when we complete this unit, we have to, that is you have to use this function in modular programming approach. So what is modular programming approach? We will see in next video lecture. So this is the marking scheme. Total 12 marks are there and 2 marks for remember, 4 marks for understand and 6 marks for apply. So first we see what is this syllabus. First point is concept and need of functions. Library functions like maths functions, string handling functions and other miscellaneous functions. And third point is writing user defined functions, scope of variables. Fourth point is parameter passing, call by value, call by reference. And last one is recursive function. We see all these points in coming video lectures. So first we start with first point, that is concept and need of function. So what is mean by function? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे फंक्शन हे शब्द ऐकल्यानंतर काय वाटतंय? फंक्शन म्हणजे कार्यक्रम आहे का? आपण कार्यक्रम शिकणार आहोत का? नाही. फंक्शन ह्याचं मीनिंग हा कार्यक्रम नव्हे, तर एक्झॅक्टली सी लँग्वेजमध्ये काय आहे? कन्सेप्ट तोच आहे, बट हा कार्यक्रम नाही आहे. बघूया फंक्शन म्हणजे काय आहे. फंक्शन इज अ सेल्फ कंटेन्ड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट दॅट परफॉर्म अ गिवन टास्क. काय करतो हा? एक सेल्फ कंटेन्ड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे. तर एक ब्लॉकमध्ये काही स्टेटमेंट्स आहेत, तर ते काय करतं? जे काही दिलेलं काम आहे तर ते परफॉर्म करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, घरी एखादी कार्यक्रम असेल किंवा कॉलेजमध्ये एखादी इव्हेंट असेल तर काय करतो आपण? तर त्या फंक्शनसाठी लागणारे जे काही छोटे छोटे टास्क आहेत तर ते आपण काय करतो? सगळ्यांमध्ये डिवाइड करतो. सपोज तुम्हाला काय करायचं आहे? कॉलेजमध्ये गॅदरिंग घ्यायचं आहे. मग काय करता तुम्ही? तर गॅदरिंग म्हणजे त्याच्यामध्ये सिंगिंग असतं, डान्सिंग असतं, डायलॉग रायटिंग असतं किंवा अजून काही इव्हेंट असतात. तर काय करता तुम्ही? तर प्रत्येक सेक्शन एकेका ग्रुपला तुम्ही असाइन करता. तो ग्रुप काय करतो? तो जो टास्क आहे तो परफेक्टली परफॉर्म करून तुम्हाला दाखवतो. त्यामुळे आपला जो फंक्शन आहे तर तो काय होणार आहे? सक्सेसफुली रन होणार आहे. तर हे फंक्शन कधी सक्सेसफुल रन होतं? जेव्हा प्रत्येक टास्क काही अडचण न येता कंप्लीट होतो, तेव्हाच फंक्शन जो आहे तर तो सक्सेसफुली कंप्लीट होतो. तर त्याच टाईपप्रमाणे आपण सी लँग्वेजमध्ये सुद्धा एखादे सेल्फ कंटेन्ड स्टेटमेंटचे ब्लॉक्स यूज करणार आहोत, तर त्याला म्हणणार आहे फंक्शन. ओके. In making use software, the task can be divided into smaller one and a function for each task can be written. काय केलं जातं? एखादी मोठी आपल्याला सॉफ्टवेअर बनवायची असेल तर त्यामध्ये जे काही टास्क आहेत तर ते स्मॉलर पार्ट्समध्ये एकेकांना डिवाइड करून दिले जातं. त्यामुळे काय होतं? दिस मेक्स द डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर इझी, अदरवाईज इट वुड बी कॉम्प्लिकेटेड. त्यामुळे काय झालेलं आहे? तर हे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे तर ते इझी झालेलं आहे. फंक्शन्स आर ऑल्सो यूज्ड टू परफॉर्म रिपीटेड टास्क. तर हे अजून कशासाठी यूज होतात फंक्शन्स? रिपीटेडली टास्क जे आहेत ते करायचे असतील तरी सुद्धा आपण फंक्शन्स यूज करतो. इन अ पर्टिक्युलर प्रोग्राम, इफ अ टास्क इज टू बी रिपीटेड देन द सेम कॅन बी डन बाय द यूज ऑफ फंक्शन. ओके. तर पर्टिक्युलर प्रोग्राम जे आहे तर त्याच्यामध्ये जर रिपीटेड टास्क करायचे असतील तिथं सुद्धा आपण फंक्शन्स यूज करू शकतो. ओके. तर आता फंक्शन आणि त्याचं काय नीड आहे हे कळालेलं सगळ्यांना? ठीक आहे. तर आता बघूयात फंक्शन डेफिनेशन. डिफाईन फंक्शन इन सी. तर आपल्याला सी मध्ये एखादी फंक्शन लिहायची असेल तर कसं लिहायचं? तर त्याचं इथं सिंटॅक्स दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा? रिटर्न टाईप
रिटर्न टाईप, फंक्शन नेम, आर्ग्युमेंट लिस्ट, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज आणि त्याच्या आतमध्ये काही स्टेटमेंट्स आहेत. तर आता रिटर्न टाईप म्हणजे काय आहे? रिटर्न टाईप इट इज द डेटा टाईप ऑफ द डेटा टू बी रिटर्न बाय द फंक्शन. द मेन फंक्शन we have always been writing has return type of void, that is no data is returned. The return type of the data can be any of the data type like int, char, float, etc. रिटर्न टाईप काय आहे? तर हा एक डेटा टाईप आहे. काय आहे? हा एक डेटा टाईप आहे. डेटा टाईप काय असू शकतात? इंटिजर, कॅर, फ्लोट. ओके, राईट. तर हे जे डेटा टाईप आहे, तर हा फंक्शन काय करतो, मी जेव्हा रिटर्न टाईप इंट लिहिते तर त्याचा जो आउटपुट आहे तर तो इंटिजरमध्ये देतो. तर आपण मेन फंक्शनमध्ये काय करतो? मेन फंक्शन ऑलवेज काय असतो? रिटर्न टाईप वॉइड असतो. तर कधी कधी आपण चेंजही करू शकतो, बट मोस्टली वॉइड असतो. वॉइड म्हणजे काय? तर तो काहीच आउटपुट देत नाही. नो डेटा इज रिटर्न. ओके. त्याच्यानंतर फंक्शन नेम. फंक्शन नेम काय आहे? द फंक्शन नेम इट कॅन बी एनिथिंग. तर ह्याला फंक्शन नेम म्हणजे तुम्ही त्या फंक्शनला काहीही नाव देऊ शकता. सपोज तुम्ही ॲडिशन करत असेल तर ह्याला ॲड नाव द्या. सबस्ट्रॅक्शन करत असेल तर सबस्ट्रॅक्शन नाव द्या. ॲज फार ॲज द रूल्स ऑफ आयडेंटिफायर सीन इन द चॅप्टर 1 आर कन्सिडर्ड. तर हा फंक्शन नेम काय आहे? इट इज वन ऑफ द आयडेंटिफायर. आयडेंटिफाय करण्यासाठी लागणारा आयडेंटिफायर आहे. मग त्याचे रूल्स तुम्ही लक्षात ठेवून तुम्हाला जे पाहिजे ते फंक्शन नेम तुम्ही देऊ शकता. आर्ग्युमेंट लिस्ट काय आहे? इज अ सेट ऑफ डेटा टाईप along with the identifiers to accept a set of data passed to the function. We will be having function that accept the data from other function. तर हा काय करतो? जेव्हा आपण ही जी फंक्शन आहे एखाद्या वेळेस कॉल केली जाते, तर ती कॉल केल्यानंतर तर तिथे तुम्ही कुठली डेटा देणार आहे. सपोज तुम्हाला ॲडिशन करायची आहे, मग त्याचे इनपुट तुम्ही इथं घेत असाल तर त्याला काय म्हणणार आहे? आपण आर्ग्युमेंट्स असं म्हणणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? डेटा पास करतो. आता ॲडिशन करण्यासाठी 2 मला डेटा लागणार आहेत, फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर. तर ही जी डेटा मी पास करते तर ते आर्ग्युमेंट लिस्टमध्ये देतात. ओके. आफ्टर दॅट स्टेटमेंट्स. इनसाइड द फंक्शन आर द स्टेटमेंट्स टू बी एक्झिक्युटेड वेन दॅट फंक्शन इज कॉल्ड. तर जेव्हा ही फंक्शन कॉल केली जाते तर आर्ग्युमेंट लिस्टमधले जे काही इनपुट्स आहेत तर ती घेऊन ती स्टेटमेंट्समध्ये पुटअप करून तुम्हाला ह्या स्टेटमेंटच्या इथे जे काही लिहिलेलं आहे ते सगळं रन केली जाते, एक्झिक्यूट केली जाते. ओके. तर आता आपण काय काय बघितलं आहे? रिटर्न टाईप म्हणजे काय, फंक्शन नेम कसं द्यायचं, आर्ग्युमेंट लिस्ट काय असतं आणि स्टेटमेंट्स काय असतं बघितलं. तर ह्या टाईपमध्ये फंक्शन डिफाईन केली जाते. तर प्रत्येक वेळी त्या फंक्शनला जे काही फंक्शन आपण डिफाईन करणार आहे त्याला एक रिटर्न टाईप असणार, फंक्शन नेम असणार आणि आर्ग्युमेंट लिस्ट असणार आणि आतमध्ये काही स्टेटमेंट्स असतील. राईट. ओके. So this is all about today's video lecture. In next video lecture we will going to see library functions. Okay. In next video lecture we will going to see library functions. Thank you.